मेक्स आजचा आपला पॉडकास्ट यासाठी असणार आहे की सर्व्हिस बेस्ड कंपनीमधून प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये कसं स्विच करायचा. तर आजच्या पॉडकास्टसाठी आपल्याकडे गेस्ट आहेत वर्षभ राठोड, जे की सध्या करंटली वर्किंग विथ मास्टर कार्ड, ज्यांचा 5+ इयर ऑफ एक्सपिरियन्स ॲक्च्युली, आणि त्यांनी पण TCSमधून मास्टर कार्डमध्ये स्विच केलेलं आहे ॲक्च्युली. तर विदाऊट डिलेइंग आपण फोकस करत आपल्या पॉडकास्टवरती. आणि नक्कीच तुमचं पण एम असेल की सर्व्हिस बेसमधून तुम्हाला प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये स्विच करायचं आहे, तर नक्कीच हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर ऋषभ, आपण स्टार्ट करूयात पॉडकास्टसाठी. ठीक आहे, तर आपल्या ऑडियन्सला नक्की जाणून घ्यायला आवडेल की तुमचं एज्युकेशन आणि फर्स्ट जॉब तुम्ही कसा IT मध्ये एंट्री केली होती ॲक्च्युली. Yeah, so me almost 2020 pass out. There was market was good, so मला on campus opportunity भेटली. I completed 10 diploma in engineering from Pune University, like 10th आणि diploma मुंबई युनिव्हर्सिटीवरनं झालेलं होतं with first class distinction. ओके, परफेक्ट. आणि फर्स्ट कंपनी कोणती होती तुमची? Amdocs. Amdocs. आणि Amdocsमधून तुम्ही TCSला कसं स्विच केलं होतं ॲक्च्युली? Amdocs like मला रिक्रुटरने रीच आउट केलं होतं हां. अँड आय गिव्ह द इंटरव्ह्यू अँड आय गॉट सिलेक्टेड. ॲज कम्पॅरेटिव्हली अदर लाईक सर्व्हिस कंपनीचा इंटरव्ह्यू ऑलमोस्ट सिम्पल असतात. सो डे टू डे टास्क जसं मी काय वर्क करतो त्याच्यावरतीच ऑलमोस्ट आय एबल टू क्रॅक इट. नक्कीच. तर TCS एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आणि तिथे तुम्ही क्लायंटसाठी काम केलं असणार, राईट? तर कोणत्या क्लायंटसाठी काम केलं होतं TCSमध्ये? आय वॉज वर्क फॉर अ बँक ऑफ अमेरिका क्लायंट बेसिकली. लोकेशन इज बेसिकली ॲक्च्युली न्यूयॉर्क, बट मेन ऑफिस त्यांचा मुंबईला होता. अँड वी हॅव टू वर्क फॉर अवर क्लायंट पुणे लोकेशन हिंजवडी फेज 3, बट समटाईम्स वी ऑल्सो हॅव टू विजिट अ क्लायंट अकॉर्डिंग टू द नीड्स. परफेक्ट. म्हणजे सायबर टेक पार्कमध्ये तुम्ही तुमचं TCSमध्ये वर्क केलं, पण समहाऊ इफ बिझनेस रिक्वायरमेंट कम्स यू टू विजिट ॲट क्लायंट ऑफिस फॉर मुंबई लोकेशन, राईट? परफेक्ट, ग्रेट टू नो. आणि TCSमध्ये वर्क करत असताना ॲक्च्युली तर जावाच्या कोणकोणत्या फ्रेमवर्कवर तुम्ही काम केलं होतं ते? Before TCS, right? Within TCS actually. Yeah, within TCS actually I work for Java along with the microservices, Kafka, Spring Boot. छोटं थोडंफार स्प्रिंगचं पण रिलेटेड काम होतं along with Docker, Kubernetes and some of the AWS services. Correct. And mostly like Spring या टेक स्टॅक होते माझे बेसिकली, ज्याच्यावरती मी काम केलेलं. ओके, परफेक्ट. आता आपले बरेचसे जे ऑडियन्स आहेत ॲक्च्युली ते सर्व्हिस बेसमध्ये काम करतात ॲक्च्युली, आणि आपण सध्या रिसेंटली पाहतोय की प्रॉडक्ट बेसमध्ये तेवढं लेड ऑफ होत नाही आहे. तर आपण डिफरन्स जर जाणून घ्यायचा असेल सर्व्हिस बेस आणि प्रॉडक्ट बेस कंपनीमध्ये, तुम्ही यांना काय एक्सप्लेन करू शकता ॲक्च्युली? Yeah, it's reality actually. AI is transforming the market. So basically, we have to keep ourselves tech stack update. The difference, if we talk about service based versus product based company, service based company मध्ये like they have many clients, basically huge client base. क्लायंटचा प्रोजेक्ट संपला का वी हॅव टू गिव्ह अनदर इंटरव्ह्यू अँड इफ विदिन 35 days, इफ 45 or 35 वॉट एव्हर. फॉर इन माय कंपनी दे रिसेंटली चेंज टू 35 days. सो जर आपण क्रॅक नाही करता आला, सो दे आर गिविंग द वॉर्निंग अँड दे स्टील गिव्ह चान्स. बट इन प्रोडक्ट बेस्ड कंपनी काय असतं, प्रोडक्ट त्यांचे स्वतःचे असतात. सो यू डायरेक्टली वर्क फॉर end product basically. Correct. So depends on client. For me actually I am working for a MasterCard, so it's act as a mediator between a bank and the end user. Correct. So kind of त्यांचेच प्रोडक्ट असतात, सो प्रोडक्ट कल्चर वाईज भरपूर गोष्टी. नक्कीच, म्हणजे प्रॉडक्ट बेस्ड कंपनी चांगली असेल, राईट? ऑलवेज ॲड ऑन करलेत ॲक्च्युली. जसं की रिसर्चने सांगितलं, ही वर्किंग विथ TCS फॉर बँक ऑफ अमेरिका. TCS एक सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे. जसं TCS, इन्फोसिस, विप्रो, L&T, कॅपजेमिनी ह्या सर्व्हिस बेस्ड कंपन्या ज्या तुम्हाला हायरिंग करतील आणि क्लायंटसाठी डिप्लॉय करतील ॲक्च्युली. आणि क्लायंटचा प्रोडक्ट जर गेला किंवा रिस्ट्रक्चरिंग झालं किंवा कॉस्ट सेविंग झालं, तर नक्कीच तुम्ही बेंचवर येतात आणि तिथे रिस्क फॅक्टर वाढतो ॲक्च्युली, कारण ले ऑफचे चान्सेस वाढतात. आणि प्रोडक्ट बेस्ड कंपनीचं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर सर ऋषभ आता मास्टर कार्डमध्ये काम करतो ॲक्च्युली, म्हणजे कार्ड डोमेन, पेमेंट डोमेन काम करतो ॲक्च्युली तो. तर बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला गुगलचं पण देईल. डे टू डे तुम्ही जीमेल वापरतात किंवा गुगल ड्राईव्ह तुम्ही वापरतात, YouTube प्लॅटफॉर्म तुम्ही वापरताय. देर आर लॉट्स ऑफ प्रोडक्ट फ्रॉम गुगल ॲक्च्युली. तर जर तुम्ही गुगलमध्ये काम करतात तर लेड ऑफ कमी असतात चान्सेस ॲक्च्युली. आणि तुम्ही डे ऑफ 1 पासून प्रोडक्टिव्ह असतात तिथे, कारण फिक्स असतं स्किल, टेक स्टॅक, आणि त्यांना जे काही डिफाईन करायचं त्यांना ऑलरेडी माहिती असतं ॲक्च्युली. त्याच्यामुळे प्रोडक्ट बेस्ड कंपनी नक्की चांगली असणार आहे. तर आता आपण पाहतोय मार्केटमध्ये लेड ऑफ भरपूर होतात ॲक्च्युली. तर ह्यामुळे तुम्ही काय मेसेज देऊ शकता, म्हणजे जेणेकरून ते प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये मूव्ह ऑन करतील, सर्व्हिस टू प्रॉडक्ट बेस्ड कंपनी, आणि किती दिवस त्यांनी द्यायला पाहिजे ॲक्च्युली ह्या प्रिपरेशनसाठी? So it's depend. For me, it took around 3 to 5 months actually. Correct. And tech stack wise, like we have to also update, keep updated yourself. You have to know about prompt engineering. आपण ओल्ड लेगसी सिस्टम सोबत AI ला कसं इंटिग्रेट करू शकतो. AI रिलेटेड नॉलेज पाहिजे. व्हॉट डू मीन बाय LLM, व्हॉट डू मीन बाय डिकोडर ॲक्च्युली. सो ते सगळ्या गोष्टी आहे. वी हॅव टू कीप अवर सेल्फ अप टू डेट, बिकॉज मार्केटमध्ये लाईक सप्लाय जास्त आणि डिमांड कमी झाला बिकॉज ऑफ AI. बट इट्स ट्रान्सफॉर्मिंग द मार्केट. सो वी डोंट नो हाऊ मच डेज इट विल टेक. सो अकॉर्डिंग टू दॅट अप्रॉक्सिमेटली लाईक तुझ्या केसमध्ये किती दिवस लागले होते ॲक्च्युली तुला प्रिपरेशन करून मास्टर कार्डमध्ये एंट्री करायला? ऑलमोस्ट 3 to 5 months. ओके.
तर मेक्स 3 to 5 months इट्स मॅच्युअर इनफ. आणि हे डिपेंड्स ॲक्च्युली तुमचं ग्रास्पिंग पॉवर कसं आहे ॲक्च्युली. जर तुमचं अल्गोरिदम चांगले असतील, जर तुम्हाला सिस्टम डिझाईनमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग तुमचे स्किल असतील, तर तुम्ही इझिली मूव ऑन करू शकता. आणि जर तुम्हाला पण वाटतंय की तुम्ही इन्फोसिस, TCS, विप्रो आणि ती कॅपमध्ये तुम्ही वर्किंग घेता आणि तुमचं ड्रीम आहे की सर आय वॉन्ट टू गो विथ मास्टर कार्ड किंवा सिटी बँक किंवा गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल किंवा अमेझॉन असेल ॲक्च्युली, तर नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण असं काही चान्स तुम्हाला देऊ जेणेकरून तुम्ही इझिली तुमचं करिअर ट्रान्झिशन करू शकता सर्व्हिस बेस्ड प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चनवरती आपण होतो ॲक्च्युली. तर प्रोडक्ट बेसमध्ये गेल्यावरती नक्की काय असं चेंज जाणवलं आणि जेणेकरून तुला असं वाटतं की अरे हां, करिअर प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये चांगलं असणार आहे फ्युचरमध्ये? First of all, in product based company, upon direct like whatever tech stack we have hired, we will work directly instead of client project. We will directly work for त्यांचा product Own work product actually. basically. Correct. Yes. Work culture apart from that end to end ownership आपली असते basically. And there are a lot of things actually. Best example, not best example I would say, competitive salary offer करतात. Correct. So like they will provide a good benefit basically, like insurance and all those stuff. There are a lot of benefits जे product based company provide करते. Correct. So and long term career growth साठी like product based I would always recommend like Meta, Google, OpenAI, like they are top product based. They are tier 1 but tier 2 companies like Mastercard, Visa and all in payment domain. So like they already have the good culture, so that's why the product base is good. करेक्ट. आणि ज्या वर्षांनी मूव ऑन केलं TCS टू मास्टरकार्ड ॲक्च्युली, तर तुला किती ऑफर होत्या ॲक्च्युली आणि त्या किती प्रोडक्ट बेस्ड कंपन्यांच्या होत्या हे पण तू एक्सप्लेन करू शकतोस? Yeah, I was applying for, I also apply for a Google, but Google वर्षाला 3च application allow करते. Correct. Apart from that I apply Microsoft as well, but after that like as I mentioned, I have offer from Mastercard, Mercedes-Benz, Morgan Stanley, JPMC. I was interviewing, I was not having the offer. Apart from that like Capgemini and LTI entry basically. So त्यांचा client like banking domainच होता basically. करेक्ट. So yeah, this much offer I am having. ओके. After the preparation. तर म्हणजे नक्कीच प्रॉडक्ट बेस्ड कंपनीचं कल्चर नक्कीच चांगलं आहे करिअरसाठी ॲक्च्युली आणि इझिली तुम्ही मूव ऑन करू शकता. फक्त तुम्हाला काय कॉन्स्टंट तुमचं लर्निंग तुम्ही ठेवणं गरजेचं आहे, कारण अपस्किलिंग करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. तर आता तुम्ही ज्या प्रॉडक्टवरती काम करता पेमेंट डोमेनवरती काय काय टेक्स्ट स्टॅक तिथे यूज होतात ॲक्च्युली? It's purely like I already mentioned Java full stack basically along with React. Java मध्ये पण दोन पार्ट आहे, Angular आणि React. If you work for other like Morgan Stanley, JPM, sometimes they require Angular. So my tech stack is Java, Spring Boot, microservices, Kafka, Docker, Kubernetes, AWS, and generative AI tools exposure basically. Correct. You should able to aware like how to create an agent, how agent is working and all those stuffs. आणि DevOps किती % यूज होतं ॲक्च्युली ॲज अ डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू? DevOps around 30 to 40% actually we have to aware about it किंवा actually. मोस्टली आपण जर पाहिलं Depends on project requirement. DevOps टीम सेपरेट असते ॲक्च्युली. Yes. पण प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये आपण पॉड स्ट्रक्चर फॉलो करतो आपण, राईट? पॉईंट ऑफ डिलिव्हरी आपण Correct, त्याला बोलू correct. शकतो ॲक्च्युली, राईट? येस. तर हा एक क्वेश्चन जाणून घ्यायला आवडेल ऑडियन्सला की मास्टर कार्डसाठी किती इंटरव्ह्यू राऊंड झाले होते? Yeah, almost I given 4 to 5 interviews. Initial was screening actually, so त्याच्यामध्ये basic Java एक्सप्लेन केलं तरी चालेल ॲक्च्युली, कारण ऑडियन्सला तेच इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. Yeah. So each company has their own hiring process. Google, Meta, मोठ्या कंपन्या ते like they are mostly focused on DSA and system design, Correct. irrespective of tech stack. For tier 2 company, I would say like top in payment domain. Basically like domain wise is varies basically. In domain wise like payment domain मध्ये obviously Mastercard, Visa, JPMC, Morgan Stanley, they are coming. Tier 1 actually Goldman Sachs. So each company has their own hiring process. For Mastercard actually, there are total having 4 to 5 rounds actually. So they are asking basic, medium to high level of DSA question. First round is screening round. They just check your knowledge basically related to the tech stack. After that, bar raiser round, technical subject matter expert round, and hiring manager round. And if required, they also conduct the additional round if they required. So generally, हे process असतात. Like 2 rounds where first is initial screening round. And the next 2 round was focused on DSA and heavily deep dive into the Java along with I asked for bit React related question along with system design. They are not actually asked in very deep, but yeah, they are asked actually how the system works basically. Any small example you can think about it, how you will DB design will work, database shading. There are a lot of things actually. We can say that caching and all those stuff. So they are, and last one is hiring manager round. So hiring manager is like simple round basically, and last one is HR round. They are giving the salary discussion and all, so that is very normal. So this much round I appeared in Mastercard. नक्कीच, म्हणजे चांगलं गायडन्स केलं ॲक्च्युली. म्हणजे कॅन्डिडेट्सला पण समजलं की राऊंड किती होतात ॲक्च्युली. येस. तर आता आपण जर एक क्वेश्चन्स विचारला लास्टला ॲक्च्युली इन द एरा ऑफ AI, तर मला पण भरपूर कॉल येतात ॲक्च्युली. कॅन्डिडेट्स किंवा पॅरेंट्स असतात ॲक्च्युली, किंवा 5-5, 10-10 वर्ष एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स आहे, बट दे आर वरिंग अबाउट द फ्युचर ॲक्च्युली.
तर AI च्या एरामध्ये त्यांनी नक्की स्वतःला कसं अपस्किल केलं पाहिजे आणि कसं कॉम्पिटेटिव्हमध्ये त्यांनी प्रॉडक्ट बेसला मूव ऑन केलं पाहिजे, त्यासाठी काय गायडन्स करू शकता तुम्ही See, प्लॅटफॉर्म? AI is very new also for me as well because earlier chat GPT होता की like पहिले आपल्याला इमेज वगैरे जनरेट करता यायची. येस. सो ते इमेज जनरेट करता येतं. बॅकग्राऊंडला ते कसं यूज होतो लाईक वी कॅन अंडरस्टँड दॅट कीप अवर सेल्फ अपडेटेड बेस्ड ऑन न्यूज मेन मार्केट काय चालू आहे वगैरे. सो लाईक दिस इज अ करंट वे ॲक्च्युली. सो लर्न वॉट एव्हर थिंग्स करंटली प्रेझेंट इन मार्केट, जस्ट लर्न and implement, try to implement, create a projects. Yes. As of now you can do these things like as I follow, you can refer other blogspot as well, like on Reddit or Google article you can read it. Yes. You can also search for ChatGPT. परफेक्ट. नाव कमिंग टू लास्ट क्वेश्चन ॲक्च्युली. आज आपण पाहतोय बरेचसे कॅन्डिडेट जे आहेत सर्व्हिस बेसमध्ये काम करतायत, TCS, इन्फोसिस, विप्रो, एल&टी, कॅपजेमिनी, आणि ह्या कंपन्यांमध्ये लेड ऑफ जास्त होत आहेत आणि बेंच पॉलिसी पण चेंज झालेली आहे ॲक्च्युली. तर लेड ऑफ कॅन्डिडेटसाठी तुम्ही काय गायडन्स करू शकता? Keep yourself learning and grow. Basically, laid off candidate like they are lag behind market because one person has having AI skill, they are having more advantage in the resume basically. Correct. मी पण AI related course केला होता, generative AI DevOps certification. You can do the certification thing. You can create your GitHub repository and show to basically the client. Then and apart from that, like you can create as many as project hands on. And keep yourself updated as of now. So we have to do that thing actually. आपल्याला तेच ॲक्च्युली करायला पाहिजे जे मार्केटला डिमांड असते. लाईक एव्हरीथिंग इज गेम ऑफ सप्लाय अँड डिमांड. सो वॉट एव्हर मार्केट डिमांड करतं ते टेक स्टॅक आपल्याला कीप अवर सेल्फ अप टू डेट. परफेक्ट. आणि नक्कीच मेट्स मला इथे सांगायला आवडेल तुम्हाला, जर तुमचा 5+ इयर ऑफ एक्सपिरियन्स असेल आणि जर तुम्ही सर्व्हिसमध्ये काम करत असाल किंवा तुम्ही सपोर्टमध्ये काम करताय किंवा स्टॅक विथ द सेम सिटीचे सेम रोल, तर नक्कीच फुलस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती जर तुमचं लेट ऑफ झालं असेल किंवा तुम्ही बेंचवरती असाल तर यू आर एलिजिबल टू स्टार्ट युअर करिअर विदिन 45 days विथ 400% सॅलरी हाईक. कारण जावा हे असं स्किल आहे जे की व्हेरी हाय डिमांड आहे ॲक्च्युली. आणि नक्कीच आपण जे काही प्रोजेक्ट तुमच्याकडून बनवून घेणार आहोत, तुम्हाला जे काही काम करायला चान्स भेटणार ते असणार आहे फिनटेक बँकिंग. आणि फिनटेक बँकिंग हे असं डोमेन आहे जे की ट्रेंडी मार्केटमध्ये ॲक्च्युली. त्यामुळे तुमचं इझिली रिझन शॉर्टलिस्ट होईल फॉर फॉर्च्यून 500 क्लायंट्स अँड इझिली यू आर एबल टू स्टार्ट युअर करिअर विदिन 45 days ओनली. तर नेक्स्ट आपण येऊयात ॲक्च्युली रॅपिड फायर क्वेश्चनसाठी. तर ऋषभसाठी माझे काही क्वेश्चन्स जे की रॅपिड फायर असतील. ऋषभ, जावा की पायथन, विच वन यू विल प्रेफर? फॉर मी जावा. ओके. कोडिंग की सिस्टम डिझाईन? सिस्टम डिझाईन. ओके, परफेक्ट. प्रोडक्ट बेस्ड कंपनी, सर्विस बेस्ड कंपनी? ऑब्वियसली प्रोडक्ट बेस्ड कंपनी. परफेक्ट, ग्रेट टू नो. नेक्स्ट, लाईक लर्निंग की सॅलरी? Learning, obviously. If you have learned proper skills, your salary will automatically come in. परफेक्ट. नेक्स्ट मेट्स, नेक्स्ट तुम्हाला पण तुमचं करिअर सर्व्हिसमधून प्रॉडक्ट बेसमध्ये कंपनीमध्ये स्विच करत असेल तर आपल्या फुलस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आपण ऑनबोर्ड करतो आहोत ॲक्च्युली, जे की 3+ इयर ऑफ एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स असतील आणि इझिली तुम्ही तुमचं करिअर मूव ऑन करू शकता. नॉट ओनली मास्टरकार्ड, देर आर लॉट्स ऑफ प्रोडक्ट बेस्ड ऑर्गनायझेशन्स, गुगल, अमेझॉन, देर आर लॉट्स ऑफ ॲक्च्युली, राईट. देन डेफिनेटली तुमचं करिअर ग्रोथ होईलच, त्यासोबत तुमचं लर्निंग पण ग्रोथ होईल ॲक्च्युली. तर तुम्हाला पण तुमचं करिअर ग्रो करायचं आहे आणि जर तुम्हाला पण वाटतं की तुमचं करिअर स्टेबल झालं पाहिजे लॉंग टर्म IT मध्ये, तर नक्कीच तुम्ही आपला फुलस्टॅक प्लॅटफॉर्म चूज करू शकता आणि तुम्ही तुमचं करिअर विदिन 45 days रिस्टार्ट करू शकता. आणि ऋषभ, काही अजून सांगायचं आहे लास्ट? Yeah, before leaving, sir itself work on Fortune 500 company and he is author of the also book. So it's not marketing, but if you want good content, you can refer this book. fullstackjavadeveloper.com त्यांच्या वेबसाईटवरती पण बुक अवेलेबल आहे, और यू कॅन ऑल्सो परचेज इट फ्रॉम ऑफलाईन फ्रॉम. येस, वेबसाईट सांगेल मी तुम्हाला, fullstackjavadeveloper.in आहे आणि वेबसाईटवरती पण पूर्ण आपलं ब्राउचर पूर्ण अवेलेबल आहे ॲक्च्युली. आणि जर तुम्हाला वाटतं पुणे ऑफिसला व्हिजिट करायचं आहे तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता आणि नक्कीच आम्ही तुम्हाला आमच्या बेस्ट लेवल गायडन्स देऊ जेणेकरून तुमचं करिअर इझिली रिस्टार्ट होईल. आणि अजून मला जातं एक सांगायचं आहे, जर तुमचं लेड ऑफ झालं असेल तर जास्त टाईम तुम्ही वेट नका करू ॲक्च्युली. ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही प्लॅटफॉर्म व्हिजिट करा आणि नक्कीच तुमचं करिअर रिस्टार्ट होईल. आणि ज्यांना वाटते करिअर रिस्टार्ट करायचं आहे तर या यूट्यूबच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही रिस्टार्ट अशी कमेंटला नक्कीच आम्ही तुम्हाला हेल्प करूयात ॲक्च्युली. आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस पॉडकास्ट ॲज वेल. देन मेट्स, इफ यू वॉन्ट टू ग्रो युअर करिअर, इफ यू वॉन्ट टू लाईक बिल्ड युअर करिअर, then you can join us and start your career in full stack Java development.